पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना निर्देश दिलेले आहे। रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा असे निर्देश आता पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ या ठिकाणी अनेक घटना समोर आलेल्या होत्या। त्यानंतर आता रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा असे निर्देश आता पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना दिले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय। नराधमानं विनयभंग केलाय। नराधमाला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे। आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आता सांगितलं जात आहे। उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय। आरोपीला कोर्टात हजर केलं असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अवघ्या 24 तासात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र सादर केले। न्यायालयात गुन्ह्याचा तपास फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप म्हणाले आहेत। 25 रोजी हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 28 वर्षीय पुरुषाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिचा विनयभंग केलेला आहे। सदर बाबत हिललाईन पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत तसेच विनयभंगाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास WPSI साळवे यांनी केला। सदर गुन्ह्यातील आरोपीत यास तात्काळ DB स्टाफ तसेच SC बंगारा राजवळ बडे यांच्या मार्फतीने अटक करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।